नामाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करतात. नामसंकीर्तन हे सर्व साधनांमध्ये सर्वात उत्कृष्ट साधन आहे. यामध्ये कोणतेही कष्ट नाही, कसलाही खर्च नाही. नामसंकीर्तनाने पापही जातात आणि पुण्यही साठतात. हे सर्व असून सुद्धा नामसंकीर्तनाचं फळ सर्वत्र उत्कृष्ट सायुज्य मानले आहे. म्हणून संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणतात की नामसंकीर्तन करा आणि विशेष म्हणजे रामकृष्ण नामाचा उल्लेख करा. रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. हा दुःखरूप स्वरूपाचा आहे आणि या बंधनामध्ये आपणच आपल्याला बांधून घेतलेले आहे आणि या बंधनातून आपणच आपली सोडवणूक करायची आहे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. सोडवणूक करायची, पण कशी करायची? या संसारातून, या दुःखातून जर का तुम्हाला मुक्त व्हायचं असेल ना, तर रामकृष्ण नामाचा हृदय मंदिरामध्ये स्मरण करा. मी सुद्धा रामकृष्ण नामाचं हृदय मंदिरामध्ये स्मरण करते. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया. आपुली आपण करावी सोडवण, संसार बंधन तोडावेगी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं वाटेल म्हणून कीर्तन सांगणार नाही, तर तुमचं बरं होईल म्हणून कीर्तन सांगेन. कीर्तनात विनोद झाला म्हणजे लोकांना बरं वाटतं, पण करमणुकीने बरं होत नाही. कीर्तन हा अंधाराकडून प्रकाशाकडे म्हणजे अज्ञानरूपी ज्ञानाकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारा मार्ग आहे. कीर्तन हा कीर्तनाचा जीवन अनेक पैलूंनी नटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं नाव 4च अक्षरी आहे, पण 4 अक्षरी ज्ञानदेव, जो जप करी धैल भाव, तया ब्रह्मपदी ठाव, ऐसे शिवादी बोलिले. ज्ञानेश्वर महाराज ही 4च अक्षरी आहे, पण त्या अक्षरांना स्वतंत्र असं श्रेष्ठत्व आहे. ज्ञा म्हणजे ज्ञानत्वम, न म्हणजे नरत्वम, दे म्हणजे देवत्वम आणि व म्हणजे वरत्वम. असे हे ज्ञानोबा राहायला म्हणजे ज्ञानाला फुटलेले हातपाय नवे नवे. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानाने जणू काय ज्ञानच अवतीर्ण झाले. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानियांचा राजा म्हणतात. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, गुरु
जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानियांचा राजा म्हणतात, कारण की ज्ञानापासून 4 प्रकार पडतात. पहिला म्हणजे अज्ञानातले अज्ञानी, दुसरा म्हणजे अज्ञानातले ज्ञानी, तिसरा म्हणजे ज्ञानातले अज्ञानी आणि चौथा म्हणजे ज्ञानातले ज्ञानी. पहिला पाहू अज्ञानातले अज्ञानी, ज्यांना काही कळत नाही, त्यातही यांना काही कळत नाही. आपल्याला काही कळत नाही हेही त्यांना कळत नाही. त्यांना संसारही कळत नाही आणि परमार्थही कळत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर व्यवहार शून्य वेडी माणसं. 2 वेडे भाड्याचे नाव घेऊन निघाले होते. पहिला वेडा म्हणतो, अरे या नावेला तर बिल पडले आहे, नाव बुडले तर. दुसरा वेडा म्हणतो, बुडू दे बुडले, कुठे आपली आहे, लोकाची तर आहे. पण त्या वेड्यांना एवढं सुद्धा कळलं नाही की त्या नावेबरोबर आपण सुद्धा बुडणार आहोत. असे हे अज्ञानातले अज्ञानी. दुसरं उदाहरण पाहू. स्मशानात प्रेत पुरण्यासाठी खड्डा खोल खांदा होता. त्यात एक दारुडा येऊन पडला. आता दारुडा येऊन पडला आणि तो ओरडत होता, मला कुणीतरी बाहेर काढा, मला थंडी वाजते. त्याचा आवाज ऐकून तिथे एक वेडा माणूस आला. तो वेडाही पेलेला होता आणि तो वेडा त्या माणसाकडे पाहून म्हणाला की तुला थंडी वाजणारच, कारण की लोक तुझ्या अंगावर माती टाकायला विसरली आहेत. असं म्हणून तो माती टाकू लागला. हा विचित्र परिणाम पाहून तेथे काही माणसं प्रेत पुरण्यासाठी येत होती. त्यांच्यावर विचित्र परिणाम झाला आणि ते भूत भूत म्हणून सैरवैरा पळू लागली. आता परकीही पळतात, पण जी माणसं त्या प्रेतासाठी हाय मोकळून रडत होती ना, तीही माणसांनी आपलं घर गाठलं. पण प्रेम त्या प्रेताजवळ एक स्त्री राहिली उभा. तिचं नाव आई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अज्ञानातले अज्ञानी. आता अज्ञानातले ज्ञानी, ज्यांना काही कळत नाही त्यात यांना थोडं कळतं. थोडक्यात सांगायचं म्हणलं, वासरात लंगडी गाय शहाणी. ती गाय ओढाळ असते, परंतु तिची टंगडी मोडल्यावर तिला इकडे तिकडे फिरता येत नाही. म्हणूनच म्हणतात वासरात लंगडी गाय शहाणी. ज्यांना व्यवहार ज्ञान आहेत ना, ते अज्ञानातले ज्ञानी. आता ज्ञानातले अज्ञानी. ज्ञानियांसमोर जे अज्ञानी ठरले ते म्हणजे ज्ञानातले अज्ञानी. 14 विद्या आणि 64 कला यांनी संपन्न असणारे आणि 1400 काळाला मेळ न लागून देणारे चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांसमोर अज्ञानी ठरले. ज्यावेळेस पत्र व्यवहार होता त्यावेळेस काय लिहावा ते कळेना. शेवटी कोरपत्र पाठवलं. ते कोरपत्र पाहून मुक्ताई म्हणाली, अरे चांग्या, 1400 वर्ष राहिला, अजून कोरात राहिला का तू? त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुक्ता तसं म्हणू नको. काहीतरी लिहून काळा कागद करायला याचा उपयोग नसतो, पण कोऱ्या कागदाचा उपयोग होतो. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांसमोर चांगदेव महाराज अज्ञानी ठरले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जाता जाता माझी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे आई वडिलांची सेवा करा. आई काय असते? आई समृद्धीची घागर, चैतन्याचा जागर असते. आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ असते. आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावरती कळत नाही आणि नसल्यावरती मिळत नाही. समुद्राची शाई साक्षात सरस्वती माता देखील आईचे उपकार लिहायला बसली ना तर लिहू शकत नाही. त्या आईचे उपकार आपल्यावर इतके आहेत की आपली आई त्या आईच्या पोटात होती तेव्हापासून त्या आईचे उपकार आपल्यावर आहेत. एका कवीने हिंदीमध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. मा ओ